किल्ल्यात जातो आधी मी भाव नाही नाता जोडू नको मी धुई माटू नको माका किल्ल्यात जातो नाही तर मी वाटेल लागतो एवढा जागा धरतोस काय झालं का आपला जो तो भाव जोडता सगळं भाव झालो हो किल्ल्याचा काळ करतास तुम्ही हो मी भाव नाही त्यांचो बरं मी काय म्हणतोय हा लग्न वगैरे झालं तुमचं ना त्यामुळे चिडचिड होते हा मला नको सांगते. भाव मी काय म्हणतोय हा सहजासहजी झालं तर बघा हो सहजासहजी लग्न जर झालं तर बघा नापेक्षा नाक सोडून द्या तुम्ही लग्न काय आमची असं नको देशाचा राज करताना अंतराळ स्वागत आहे दादे आपणही असं माया माहेची डोळ्यात वाहे आजवा परी माया माहेची डोळ्यात वाहे आजवा परी आई मोगात मोगात वाहे आजवा परी आई बाबा कल्याण होईल बाबा तुझ्या मनाच्या इच्छेसाठी मनपसंतीचा स्वयंवर आज सजला आहे तुझ्या मनाप्रमाणे तुला नवरा निवडायचा आहे त्याच्या कंठी तुला वरमाला परिधान करायचे हे राजराजेश्वर तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे हा जो स्वयंवर आहे तो मनपसंतीचा स्वयंवर आहे माझी कन्या भानुमती आपल्या मनाला वाटेल आपल्या बुद्धीला पटेल त्या वरालाही वरमाला अर्पण करणार आहे तेव्हा कोणीही आपला अपमान समजू नये तिची निवड करेल ती माझ्यासाठी योग्य असेल कोणी अपमान म्हणून याचं लक्ष न देता समाधान म्हणून माझ्या कन्येला आशीर्वाद देऊन सर्वांनी माघारी जावं तेव्हा प्रभात वेळ चालेल तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी माझ्या स्वयंवराला सुरुवात करतो स्वयंवरासाठी हा सिद्ध असलेला हा स्वयंवर मंडप देशोदेशीच्या उपस्थित नृपकुमारांना या भानुमतीचा सादर प्रणाम हे माझ्या स्थलदेवते हे माझ्या कुलदेवते आज या माझ्या स्वयंवर मंडपात माझ्या मनापसंतीचा वर निवडण्यासाठी तुम्हा साऱ्या देवदेवतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मी या माझ्या स्वयंवराला सुरुवात करतो स्वयंवराने आज
म्हणून रागे तुम्ही भरला. अगदी असतं मग मला सांगा, का या विश्वाच्या ठिकाणी क्रिया पहिल्यांदा घडते की प्रतिक्रिया? जरूर क्रिया घडली जाते. मग ज्या पद्धतीची क्रिया असते त्या पद्धतीची त्याच्यावर प्रतिक्रिया उमटली जाते. बोलण्याचा अर्थ एकच का स्वयंवर मंडपात आम्ही उपस्थित होतो. हा स्वयंवराला सुरुवात झाली. हम्म. प्रत्येकाच्या समोर तुमची कन्या येत होती. मग भरल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी जर का मला तिला वरायचंच नव्हतं, नाही म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण हस्तिनापुरचा युवराज म्हणून इथं उपस्थित होतो. मग भरल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तुमची ही उत्तम मोठा करून दाखविते. कुठं गेला तुमचा शिष्टाचार? थांबा म्हणतोय. सहज तुम्ही विचारू लागलात कुठं गेला शिष्टाचार. मान्य करतोय कदाचित माझ्या कन्येला नाकही पुरडलं असेल, नाही मी म्हणत नाही, पण याचा अर्थ या स्वयंवर मंडपात वितंडवाद घालून त्याच्या हाताला धरणं हा तुमचा शिष्टाचार का? राजे, हस्तिनापूरची पद्धतच तशी आहे. कशी पद्धत? चोर चोरी करून गेल्यानंतर दिवे पेटवायला आम्ही धावत नाही. चोर चोरी ज्यावेळी चोरी होते तेव्हाचा तेव्हा आणि तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सिद्ध होतो. मला सांगा, या राजदरबारी न्यायाधीश कोण आहे? संपत तरी तुम्ही आहात. आता या राज्याचा राजा मी उपस्थित आहे, नव्हेच तर वधूचा बाप म्हणून मी इथं आहे. माझी कन्या जर चुकली, एका वधू जर चुकली तर त्या वधूची तक्रार त्या बापाजवळ करायला नको का? निश्चितच मग काय सांगा, तुम्ही ती तक्रार का नाही केलं? राजे, अपराध माझ्या एकट्या समोर केला नाही. भरलेल्या साऱ्या युवराजान देखत ही कृती तुमच्या कन्येनं केली आणि त्या पद्धतीची कृती, त्या पद्धतीनं प्रतिकारे शब्द पहिल्यांदाच मुखातून माझ्या बाहेर पडले. तुम्ही म्हणालात भल्या राजदरबारी कृती घडली, पण दृष्टीशे फक्त तुमचा पडलाय आणि म्हणून तुम्ही हे कृत्य केलं. मान सन्मानाच्या गोष्टी सांगू लागला. तुम्हाला काय वाटलं तुमच्या हस्तिनापुराचा मान सन्मान आम्ही परिपूर्ण ठेवला नाही का? काय म्हणायचं तो आपल्याला? मान सन्मान ठेवून तुम्हाला इथं बोलविलं, इथं आम्ही चुकलो का? हस्तिनापूरचा मान सन्मान ठेवून तुम्ही बोलविला तर तुमच्या मुलीच्या केवळ या अवगुणांवरून दिसून येतं की केवळ हस्तिनापूरचा अवमान करण्यासाठी तिथं तुम्हाला आम्ही इथं तुम्ही अवगुण म्हणू लागला. तुमचा तरी काय सद्गुण? काय म्हणायचं? म्हणून तुम्ही तिच्या हाताला हात धरला. वास्तविक तुम्ही मला सांगायला होतात, कारण बाप तिचा अजून जिवंत आहे. तिला शासन करण्याचा अधिकार तुम्हाला कधी पटत नाही. मी काय केलं हे तुम्हाला कळतं. मग जर का हस्तिनापूरचा युवराज तिला मानण्याच नव्हता तर हस्तिनापूरला निमंत्रण का दिलं? युवराज मान्य नव्हता असं तिनं किंवा मी केव्हाही म्हटलेलं नाही. कदाचित तिला मान्य नसेल, ती वरमाला दुसऱ्याला घालेल. तुम्ही शिष्टाचाराच्या गोष्टी सांगता. कदाचित माझं तर म्हणणं असं आहे, तो शिष्टाचाराचा सांगतोय, तो मागील इतिहास परत उघडायला इथं आलाय. बोलण्याचा गैरविधान एकच अरे ज्याच्या जीवावर आतापर्यंत तुम्ही जगलात, ज्याच्या जीवावर तुम्ही आतापर्यंत वागलात, त्यात भीष्माचार्यांनी असंच कृत्य केलं होतं. अगदी काशी नगरीपर्यंत जाऊन अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचा स्वयंवर मांडला असता तिथं त्याने तो विध्वंस केला आणि त्याच उदाहरण घेऊन इथं तुम्हाला उघडायचा होता. कारण कदाचित माझ्या भानुमतीनं तुम्हाला जर वरलं नसेल तर तुमच्या इथं अपमान होईल असं वाटलं असेल तुम्हाला. राजे, मागील गोष्टी तुम्ही उदाहरण देऊ लागल्या. मुखातून तुमच्या शब्द बाहेर पडले. म्हणे काशी नरेश राजा काशीपर्यंत आमचे म्हणे भीष्माचार्य गेले. अंबा, अंबिका आणि अंबालिका यांच्या स्वयंवरात म्हणे विध्वंस केला, अगदी खरं. हरिद्वास घातला. तिथं का गेले होते यांची परिपूर्ण जाणीव आपल्याला असेल. का म्हणले? केवळ हस्तिनापुराला निमंत्रण दिलं नव्हतं. मग या हस्तिनापुराला निमंत्रण न दिल्या कारणानं त्याचा जाब विचारण्यासाठी तिथं गेले होते. सुयोधन, अरे जाब विचारण्यासाठी गेले, पण तिथं ते घडलं याला परिपूर्ण कारणीभूत भीष्म होते. तुम्ही म्हणालात अपमान झाला म्हणून ते तिथं गेले, निमंत्रण दिलं नाही म्हणून. पण काशी राजानं का निमंत्रण दिलं नव्हतं? एकच हस्तिनापूरचं अस्तित्व त्या काशी राजाला
पण मी तर सांगेन तर याच्या पूर्वी या भीष्मानं आणि राजा शंतनूनं काशी नरेश काशी राजा याचा अपमान केला, म्हणून त्या अपमानाचं शैल्य म्हणून त्यानं तिथं त्याला बोलविलं नाही. राजे केवळ राजा काशीराजांचा अपमान केला म्हणून बोलविले तुमच्या शब्दात आले, पण ज्यावेळी जाब विचारण्यासाठी गेले त्यावेळी केवळ भीष्माचार्य यांचा बंदूक क्षयरोगानं केवळ ग्रस्त होता याचंच कारण त्यांनी पुढे केलं. तुझ्या शास्त्रात तो कुणी असू द्या, केवळ राजगादीवर बसलेला शास्त्राला नव्हे तर त्या राजगादीला निमंत्रण द्यायचं असतं. अगदी मान्य, राजगादीला निमंत्रण द्यायचं असतं, पण ते शक्यत्वाचं नातं होतं. ते शक्यत्वाचं काशी नगरी आणि हस्तिनापूर हे नातं ताडदेशी राजा शंतनू देवा तोडिलो. त्याचा अपमानाचं शैल्य अगदी राजा काशीच्या अंतराने होतो, कारण राजा काशी यांची भगिनी याची जवळीक सोयरी अगदी साधण्यासाठी राजा शंतनू पर्यंत राजा काशीच्या वेळी आला. मागणी होती ते फक्त एकच, जो देवव्रत होता त्या देवव्रतासमोर आपल्या बहिणीचं लग्न व्हावं. बहिणीचं लग्न ही इच्छा, पण राजा शंतनूनं तिथं त्याचा अपमान केला. अपमान झाल्या कारणानं त्या अपमानात त्यांनी नकारही दिला. म्हणूनच राजा काशी राजा अपमानित होऊन माघारी गेले आणि त्याच कारणामुळे त्यांनी निमंत्रण दिलं नाही. जी राजाला क्रिया केली त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, अर्थात तो विध्वंस करण्याच्या उद्देशानं भीष्म तिथं गेले होते ते फक्त स्वार्थासाठी. मुखातून शब्द बाहेर पडले, भीष्मांनी केलेल्या क्रियेवर त्यांनी प्रतिक्रिया उमटवली. मग संप्रत तुमच्या कन्याकडून जी क्रिया घडली त्याच्यावर मी प्रतिक्रिया उमटली. काय चुकलं माझं? आणि त्याच प्रतिक्रियेवर मी माझी प्रतिक्रिया उमटवली. यात माझं काय चुकलं का? संप्रत माझी पावलं इथवर पडली ती स्वयंवराचा आस्वाद घेण्यासाठी, पण जर का हस्तिनापुराच्या युवराजाचा धडधडीत अपमान जर का तुम्ही करत असाल, अशा क्षत्रियाला जिवंत सोडता उपयोगाचं. एक वेळ शून्याला तुम्ही होता, तर त्या शून्यपणानं माझ्या कन्याला जर माफ केलं असतं, मोठ्या मनाला सांगितलं असतात तुमची कन्या चुकली, अहो तुमच्या वेळात राजाला पाय सुद्धा धरले असते. पण माझं सन्मान हे तुम्ही केव्हा ठेवू शकत नाही, कारण ज्यावेळी तुझा बाप म्हणजे धृतराष्ट्र याचं लग्न तेव्हा होत नव्हतं, त्यावेळी या भीष्मानं जबरदस्तीनं हे लग्न स्वतःच्या स्वार्थासाठी लाविलं. काय म्हणायचं स्पष्ट करून सांगा. एकच मला सांग, तुझे मामा किती? माझे मामा दोन. कोणते? संप्रत समोर हे हा. मामा. आणि दुसरे मामा शकुनी. हे दोन तुला ज्ञात. मी सांगतोय तुझे मामा एक आणि दोन नव्हे तर 100 होते, पण त्या 100रातील फक्त एकच जिवंत राहिला. याला कारण म्हणजे भीष्माचार्य. आणि त्यात भीष्माचार्याने अगदी तुझ्या मामाना नवेश गांधार नरेश राजा सुबल याला कारागृहात डांबून ठेवलं, ते स्वतःच्या स्वार्थासाठी. केवळ तुझी आई म्हणजे गांधारी हिला सुद्धा माहित नव्हतं तुझा बाप आंधळ आहे, आणि हे सारं झाकून ठेवून मनाविरुद्ध अगदी तिथं लग्न लागलं. याचा प्रतिकार उठला, त्यात अपयश गांधार नरेशाला आला. म्हणून साऱ्यांना कारागृहात बंदिवान करून ठेवलंय आणि स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून इथं जो आला, अरे आत्मसख्याचा राज करून आणि मोठेपणा सांगतो. राजे भीष्माचार्याने गांधार देशावर आक्रमण करून साऱ्यांना बंदिवान केलं. नव्हे तर माझा बाप आंधळा लपवून ठेवलं. गांधार देशातील केवळ गांधारीनं केवळ ती कोणत्या कर्माने मंडित होती हे कुकर्म लपवून ठेवलं नव्हतं. हे कुकर्म म्हणतोय असं काय ते? एकच ज्यावेळी विवाहासाठी तिथपर्यंत गेले त्यावेळी तिचा पहिल्यांदा विवाह झाला होता हे तिने सांगितलं होतं. अगदी मान्य महाराज, ते सांगितलं नव्हतं. मग हे कुकर्म नव्हे? हे कुकर्म म्हणतोय, पण ते लग्न का केलं गेलं? एकच जिच्याशी तिचा विवाह होईल तो तात्काळ मृत्युमुखी पडेल हा तिला म्हणे शाप होता. मग सांग, हे जर त्यांनी केलं कुणाच्या भल्याचं केलं? मी काय म्हणालो, जर भल्याचा जरी असतो तरी
कार्य केले होते. जी जीवनात घटना घडली ती सत्य परिस्थिती सांगणं क्रमप्राप्त नव्हे. मान्य. मग ती न सांगितल्यामुळे पुढचा प्रमाद घडला. त्याने मला न सांगितलं म्हणून प्रमाद घडला. पण ज्यावेळी नकार दिला त्यावेळी या भीष्माने अधिकारात आणि सत्याचा डोकं ठेवून हे लग्न लाविलं. ते मान्य झालं. लग्न लाविला पहिल्यांदा ज्यावेळी सत्य समोर आलं त्यावेळी बंदिवान केलं. मग ज्यावेळी बंदिवान तुम्ही केलं त्यावेळी तुझ्या आईचा त्याने विचार केला होता का? आईचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. कसा म्हणा? प्रश्न उद्भवला तो हस्तिनापुराचा. आणि हस्तिनापुराचा ज्यानं अवमान केलं त्याला शासने घडलेलं आहे. मग तुम्ही म्हणताय हस्तिनापुराचा अवमान त्याने केला. मग राजा धृतराष्ट्रानं तुझ्या आईला का नांदवलं? एकच उद्देशानं केवळ तिनं सुद्धा केवळ आपल्या पिताशी एक व्रत राहिली. माझ्या पित्याचं पाणी ग्रहण करण्यासाठी माझी माता तत्पर ठरली. माझी माता पित्याशी एकनिष्ठ राहिली म्हणून त्याला तिने नाम दिलं. मग तिचे निष्ठता राजा सुबलच्या पाठी भीष्म ठेवू शकत नव्हते का? निश्चितच. कारण केवळ तिचं सुख पाहिल्यानंतर गांधार जर सुचलाम तुकाराम झाला यात वाईट होणार होता का? अरे तुझा एक मामा तिथं जिवंत आहे, तिथं 100 मामा राहिले असते, तुझं वाईट झालं असतं का? मामा जिवंत राहिल्यापेक्षा मेल्याच्या मुळाची कारणीभूत मी मग म्हणालो. ज्यांचं कर्म ज्या पद्धतीने अनुभवलं त्या कर्माची फळ त्यांना भोगावीच लागली. आणि त्याचं कर्म करा